सासूबाई, सासूबाई, कळलं का सगळ्यांना? ताई मॅडमचा शब्द म्हणजे शब्द. आजकाल राजकारणात शब्द पाळणारी माणसंच राहिली नाहीत, पण सासूबाईंची बातच न्यारी. तर आजपासून 4 दिवस घरातल्या कुठल्याच कामाला कुणीच हात लावायचा नाही. घरातली सगळी कामं सासूबाई करणार. सुमंत, मामासाहेब, तुम्हाला नसेल पण मला माझ्या सासूबाईंच्या शब्दाची किंमत आहे. त्यांचा शब्द वाया जाऊ देणार नाही मी. सासूबाई सगळी कामं करणार म्हणजे करणार. आजपासून 4 दिवस गीताताई या घरच्या ताई मॅडम. या गीताताई, या. अहो नको. या बसा. अहो नको. गीताताई, तुम्हाला बी सासूबाईच्या शब्दाची किंमत नाही का? असेल तर बसा पटकन. बसा. तात्या, आता तुम्ही आलाय तर पाहुणचार करूनच जावा. नाही मी जातो. असं कसं जातं? आलाय तर जेवूनच जावा. सांगा कुणा कुणाला काय काय पाहिजे. ज्याला जे खाऊ वाटते त्यानं सांगा. सांगा पटकन, सासूबाई वाट बघतात. ठीक आहे मग. आता तात्या इथं पाहुणेच आहेत, तर तात्यांच्या आवडीची पिठल्याने भाकर करूया. चालते तात्या? सुमे, सासूबाई, चालेल ना? आम्ही सगळी पिठलं भाकर खाऊ. हं? चला सगळ्यांनी जाऊन आराम करा. जेवण हुसतर जावा. जावा जावा जावा. सासूबाई, सुरू करताय ना व? सुमे, काय करतेस? कळतं का नाही तुला काय? सुमे, का म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतेस? मामासाहेब, बबन तुमच्या ताईला धोंडा म्हणायला लागलाय. नाही नाही साहेब, पाया पडतो तुमच्या, हात जोडतो तुम्हाला. माझ्या सुमेची चूक पदरात घ्या. सुरेशराव, तुमची मुलगी चुकते की नाही माहिती नाही, पण हा, माझी मुलगी जे करते ना ते बरोबर करते. भाऊजी काय बोलताय तुम्ही? सुमन, मला वाटतं नरसिंगरावांना पण 4 दिवस काम करायचंय वाटतं. मी असं काही बोललेलं नाहीये. ताई,
ताई काय झालं ग हे? कसं झालं? नरसू, त्या खानावळवालीला 3 लाख देणाऱ्याला शोधून काढ. नाही त्याला उभा सोलून काढला तर नाव नाही सांगणार मी. हो ताई, म्हणजे मला कळलंच नाही की तिला 3 लाख रुपये कोणी दिले. तेच सांगते मी नरसू. 3 लाख देणारा शोधून काढ. मामांजी, मला वाटते आत माझी गरज आहे. तुम्ही बसा, मी आले. ताई, त्या 3 लाख रुपये देणाऱ्याला मी हुडकून काढीन. ती जबाबदारी माझी. अहो पण ह्या जबाबदारीचं काय? आता हे सगळं पण ताई मॅडमनंच साफ करायला लागेल ना. काय शालू, अक्कल आहे तुला? कळत नाही? ताई मॅडमला काम करायला लावतेस, तू कर साफ सगळं. नाही मामी साहेब, तुम्ही नाही करायचं. बाहेर काय ठरले सगळ्यांना देखत, माझ्या सासूबाईंचा शब्द मी वाया जाऊ देणार नाही. बरोबर नव सासूबाई? ताई ती ताई, ती कोपऱ्यात राहिली बघ तिथं काच. सासूबाई, चला पाटपाट स्वयंपाक करायला घेऊया. बाहेर पाहुणं आणि घरातली सगळी माणसं जेवणाची वाट बघतात. सुरू करूया. मामासाहेब, मामीसाहेब, तुम्ही बाहेर जाऊन बसा. अगं पण सासूबाईंना नीट निवांत शांत काम करू द्या. त्या म्हणलं तसं. जावा की, जावा बाहेर, जावा. सासूबाई, करा सुरू. लई अवघड असतात बघा घरातली कामं. साधं पिठलं भाकर करायचं म्हटलं तर एवढा ताप होतोय. तर गीता ताई आणि लक्ष्मण दादांना घरातली बाकीची कामं करताना किती ताप होत असेल नाही?
बघितलं, कुठलंच काम एवढं सोपं नसते आणि नोकर लोकांचं तर नाहीच नाही. सासूबाई, अहो जेवण ही माणसाची पहिली गरज आहे. आता जेवण कसं बनवायचं, जीव ओतून मन लावून करायचं असते. तुम्ही काय बी करा, पण मनापासून केलं की ते सगळं सोपं आहे बघा. घ्या, मी सांगते तसं करा. घ्या, कढई घ्या. हा, बस बस. सासूबाई, जेवणात मीठ जास्त पडेल बर का. सासूबाई, किती जरी झालं तरी मी तुमची सून आहे. तुमची काळजी घेणं, तुम्हाला मदत करणं कर्तव्य आहे माझं. चला आपण मिळून करूया. आता झाले सगळं जवळजवळ, मग मस्त पंगत मांडू. तुम्ही तर ताट वाट्या तयार ठेवा. हा, वा ताई, मस्त जेवण बनवलंस. काय घमघमाट सुटलाय. नाही म्हणजे हे असं काम करताना तुला बघून मला जीवच द्यावा असं वाटतंय ताई. अगं, त्या खानावळवालीने आपल्याला फसवलं ग शब्दात. तात्या, तुम्ही अजून अवघडूनच बसलाय का? सुरेशराव, निवांत बसा, काही काळजी नाही. अहो घर आपलंच आहे. बर सुरेश, मी जातो खानावळीकडून. मला घराची चावी दे, मी पुढे होतो. आणि तू उपाशी राहणार का? तुम्ही अगं जातो की आम्ही घरला. खानावळ बंद झाली तर बाकीचे मेंबर उपाशी राहतात ग. तात्या, जाधव साहेब, कदम काका, बाकी सगळ्यांना फोन करून सांगितले खानावळीला सुट्टी आहे म्हणून. तुम्ही काय काळजी करू नका, ते खातील की बाहेर. अगं पण सुने, मी काय सांगितलं? तात्याच पाहुणचार करून जाणार म्हणजे जाणार. सासूबाई, झालं का जेवण? हे काय? अगं, ताई मॅडमची साडी. हा, काय ठरलंय? गीताताई आजपासून या घरच्या मालकीन बाई आहेत. मग त्यांना शोभणारी कापड नका? अगं, पण ताईला कळलं तर? ताई मॅडमनीच मान्य केलंय. तुम्ही ज्यादा लोड घेऊ नका मामासाहेब. चला या, जेवून घ्या. मग काय, चला. चला नाही, बसा. आज हिथंच भारतीय बैठक. या मामासाहेब, बसा. गीताताई, लक्ष्मण दादा, बसा. बबन बस. या 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 या, बसा मामांजी. ताई, अगं ते मालकीण वाटावी म्हणून तुझी साडी, असं सुमन म्हणाली. जे ठरलंय ते ठरलंय. चला वाडा भरा भरा, तात्यानं जायचंय परत. चला सुरू करा सगळ्यांनी.
कसं झालंय जेवण? मीठ कमी आहे जेवणात. तसं ओके झालंय. कमी मीठ खावं ना, बीपी वाढतो त्यामुळे. तात्या, कसं झालं होतं जेवण? चांगलं झालंय की. चल येतो आम्ही आता. तात्या, 1 मिनिट थांबा. बबन, तू थांबितच, येऊ नको घरला. मी का नको घरला? अरे बाबा, जावाय बापू नाही ती इथं. सुमीला आवरणार कोण नाही ना इथं. ती जर आगावपणा करायला लागली तर तिला अडव, आणि जर नाही ऐकली तर मला कळव. सुरेशराव, कशाला उगीच काळजी करताय? नाही तरी पण असू द्याच. तात्या, घ्या, मस्त लाडू आहे. हे कशाला? घ्या हो, पद्धत असते तशी. घ्या. पाहू ना, येतो आता. या. या खानावळीच्या खानावळीमध्ये एक नियम आहे. अगं जो जेवतो ना तो स्वतः ताट धुवून आणतो. आपण लावायचा का तो नियम? आता आपल्या घरात मस्त नियम आहे. ते नियम घाल चुलीत. ताई, मग तुला ही सगळी भांडी घासावी लागतील. अगं केवढी भांडी आहेत ती? किती जण जेवलेत? 1 2 3. बास नसू. हे घासायचं कसं ते सांग मला आधी. नाही ताई, मला नाही माहिती. अगं मला ताट धुवायला लागू नये म्हणून मी त्या खानावळीच्या घरी कधी जेवत पण नाही ताई. हा ताई, अगं ते व्हिडिओ त्यात हल्ली मोबाईलवर जेवण कसं बनवायचे याचे, तसे भांडी कशी घासायची असे व्हिडिओ मिळतील का? बघू का? फेकून दे ही सगळी भांडी. सासूबाई, अहो ह्याच भांड्याने पोट भरलंय आपलं, आणि ती जशी फेकून द्यायची? मी गीता त्यांना बोलून आणू का भांडी कशी घासायची शिकवायला? त्यांच्याबद्दल अजून राग आहे वाटतं तुमच्या मनात. सासूबाई, राग थुकून द्या. आपल्याला थोडा मोठ्यांनी काय सांगितलंय? राग आणि भीक माग. सुमन, तू हा? काय कुणाला बोलतीस कळते का तुला? मामासाहेब, अहो मी म्हण सांगितली, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आता सासूबाईंना माझ्याकडनं शिकायचं नसेल तर त्यांनी गीताताईंकडनं शिकावं. नाहीतर तुम्ही आणि मामीसाहेब शिकवा त्यांना भांडी कशी घासायची ते. मी नाही, मी नका. म्हणजे मला नाही शिकवायला यायचं. सुमन, असं कर, तूच शिकव की. काही गरज नाहीये शिकवायची. ताई थांब, हात लावू नकोस. आलोच मी.